चला करूया तयारी पावसाळ्याची. आज आपण घशाची खवखव, सर्दी खोकल्यावर अगदी रामबाण उपाय, पावसाळा विशेष पारंपरिक पद्धतीची अगदी खुटखुटीत अशी मस्त कोरडी पौष्टिक अशी आल्याची वडी बनवणार आहोत. तीही अगदी सोप्या पद्धतीने. एक वडी खाताच आपली घशाची खवखव आणि सर्दी अगदी भुरकन अशी पळून जाणार आहे. ही आल्याची वडी इतकी चविष्ट लागते की लहान मुले देखील हिला आवडीने नक्कीच खातील. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम बघा या ठिकाणी आल्याची वडी करायची आहे म्हणून आपण आलं घेतलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे आलं बाजारामध्ये उपलब्ध असतं आणि स्वस्त देखील असतं. तर आपल्याला आलं घेताना कसं घ्यायचंय बघा. या प्रकारे भरीव असलेलं आलं आणि ज्याला चकाकी आहे असं आलं घ्यायचं आहे. म्हणजे ते थोडं कोवळं देखील असतं आणि पक्क देखील झालेलं असतं. त्याचा अर्क छान असा उतरतो आणि ते गुणकारी देखील असतं. त्यामुळे चकाकणारं आलं नेहमी घ्या तुम्ही या पद्धतीचं दाखवल्याप्रमाणे. तर आता सर्वप्रथम आपल्याला आल्याची सालं काढून घ्यायची आहेत. पिलरच्या सहाय्याने बघा या ठिकाणी आपण आल्याची सालं काढून घेत आहोत. तर आल्याचे तुकडे थोडे काढून घ्यायचे आहेत आणि मग त्या भागातलं देखील आल्याचे आपली जी साल आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व आल्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सगळ्या आल्याची बघा या ठिकाणी सालं काढून रेडी झालेलं आहे आलं. आता आपल्याला या वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. या एकाच वाटीचे प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला सगळं सामान मोजण्यासाठी. तर या ठिकाणी सुरीने आपण आल्याची काप करून घ्यायची आहे आणि ही वाटी भरेल इतके आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत. आता बघा या ठिकाणी आपण काप करून घेतलेले आहे. काप करून घेतल्यानंतर आपण हे वाटीमध्ये भरून घ्यायचे आहेत. एक वाटी भरून बघा या ठिकाणी मी हे आल्याचे जे काप आहेत ना, ते आता मिक्सरमध्ये घालून घेणार आहेत. त्यामध्ये आता आपण पाऊण वाटी दूध घालून घेऊया आणि दूध घातल्यामुळे काय होतं, की आल्याची अशी छान अशी मस्त बारीक अशी पेस्ट तयार होते. त्यामुळे या ठिकाणी आपण पाऊण वाटी दूध घालून घेतलेलं आहे बघा. दूध घालून आपण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आता. आज आपण या आल्याच्या वडीमध्ये बघा थोडेसे ड्रायफ्रुट्स देखील घालणार आहोत म्हणजे बदाम आणि काजू घालणार आहोत. यामुळे काय होणार आहे ना, आपली आल्याची जी वडी आहे ती अधिक पौष्टिक होणार आहे आणि चवीला देखील इतकी मस्त लागते ना मंडळी, ज्यामुळे तुमचे मुले देखील हे आवडीने नक्कीच खातील. ड्रायफ्रुट्सची बघा या ठिकाणी पावडर तयार झालेली आहे मस्तपैकी. आता ही देखील आपण यामध्ये वापरणार आहोत. तर या ठिकाणी बघा आल्याची ही पेस्ट तयार झालेली आहे. मस्त दूध घालून आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे बारीक अशी. यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत बघा. तर या ठिकाणी आपण धाग्यावाली खडीसाखरेचा वापर करणार आहोत. ही अतिशय पौष्टिक अशी साखर असते. यामुळे लहान मुलांना देखील ही वडी आपण देऊ शकतो. अतिशय पौष्टिक अशी ही वडी तयार होणार आहे आपली. तरी धाग्यावाली मिश्री साखर मी फोडून त्याची छान अशी पिठी साखर तयार करून घेतली आहे. 2 वाट्या या ठिकाणी आपण ही पिठी साखर वापरणार आहोत. म्हणजे 1 वाटी आल्याच्या पेस्टसाठी आपण या ठिकाणी 2 वाटी खडीसाखरची पावडर केलेली साखर वापरणार आहोत. त्यामध्येच आपण या ठिकाणी ही ड्रायफ्रुट्सची जी पूड तयार करून घेतली होती ती सुद्धा आपण टाकून घेणार आहोत बघा. आणि सगळं आपण छानपैकी एकजीव असं फिरवून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकता आपलं जे मिश्रण आहे वडीचं ते छान असं मस्त एकजीव झालेलं आहे. अगदी छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. यामुळे वडी अगदी छान अशी एकसारखी तयार होते. आपल्याला जर यामध्ये आवडत असेल तर आपण या ठिकाणी 100 ग्रॅम खवा देखील टाकू शकता. यामुळे या वडीची टेस्ट खूप छान अशी रिच अशी तयार होते. तर नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा या ठिकाणी आपण वडीचे मिश्रण तयार करण्यासाठी एक जाड बुडाची स्टीलची कढई घेतलेली आहे. यामध्ये आता आपण तयार केलेले जे मिश्रण आहे वडीचे ते आपण आपल्याला टाकून घेतलेलं आहे बघा. आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मध्यम ठेवायची आहे. मध्यम टू स्लो आचेवर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तळापासून ढवळत व्यवस्थितपणे आता हलवून घ्यायचं आहे. याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. अजिबात याला वेळ लागत नाही. साधारणतः 10 मिनिटातच ही वडीचे मिश्रण तयार होऊन रेडी होते वडी. तर या ठिकाणी आपल्याला तळापासून ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे मिश्रण जळणार नाही. साधारणपणे बघा 2 ते 3 मिनिटाच्या कालावधीतच आपले जे मिश्रण आहे ते पातळसर असं झाले आहे. साखर वितळल्यामुळे आपले मिश्रण पातळसर असे झालेले आहे. आपण साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकतात. गुळाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर ज्या प्रमाणामध्ये आपण साखर घेतली आहे म्हणजेच 2 वाट्या, या ठिकाणी आपल्याला 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि आलं जेव्हा आपण बारीक करतो त्यावेळेला आपल्या दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर करायचा आहे. या पद्धतीने देखील तुम्ही गूळ वापरून आल्याच्या वड्या तयार करू शकता. साधारणतः 7 ते 8 मिनिटाच्या कालावधीतच आपण बघू शकता आपले जे मिश्रण आहे ते या ठिकाणी कढई सोडत आहे. आणि जर आपण याला परतवलं म्हणजे पलटवलं तर आपण बघू शकता या ठिकाणी पांढरा असा भाग दिसत आहे, पांढरट असा फेस दिसत आहे. याचा अर्थ जे आपले वडीचे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं या ठिकाणी रेडी झालेलं आहे. तर यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. तूप टाकून घेतल्यामुळे आपल्या वडे अगदी खुसखुशीत आणि कुटकुटीत अशा तयार होतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात आणि सेट देखील खूप छान अशा होतात. तर या ठिकाणी हे बघा वडीचे मिश्रण आपले रेडी झालेले आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी आता आपण बंद करून घेऊयात आणि ह्या वड्या आपण आता सेट करायला घेऊयात. नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा आपल्याला वडीचे जे मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका ताटाला मी तूप लावून घेतलं आहे. यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण टाकून घेऊयात.
यानंतर एका वाटीला आपण तूप लावून घ्यायचं आहे. वाटीला किंवा ग्लासला आपण या ठिकाणी साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण या वाटीचा वापर करणार आहोत आपण वडीचे मिश्रण थापण्यासाठी. मिश्रण फार गरम आहे या कारणामुळे वडी किंवा ग्लासचा आपण वापर करा. हे बघा या ठिकाणी आपले वडीचे सगळे मिश्रण व्यवस्थित असे थापून रेडी झालेले आहे. अगदी प्लेन अशी या ठिकाणी ही वडी तयार झालेली आहे वडीचे मिश्रण. वडीचे मिश्रण आता आपण 10 मिनिटं सेट करायला ठेवणार आहोत आणि यानंतर आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहेत बघा आणि या ठिकाणी आता आपण आल्याच्या वड्यांचे काप करायला घेऊयात. नंतर काय होते मिश्रण फार घट्ट होते. काप करणे अशक्य होतात. त्यामुळे या ठिकाणी साधारणतः 8 ते 10 मिनिटाच्या कालावधीत आपल्याला वड्या पाडायला घ्यायच्या आहे. वड्यांचा आकार आपल्या आवडीप्रमाणे आपण छोटा किंवा मोठा करू शकता. साधारणतः मीडियम आकार मी आज घेतलेला आहे बघा. या पद्धतीने आपण वड्यांचा छान असे काप करून घेणार आहोत. वड्यांचे काप करून झालेले आहेत बघा. तर आता 15 मिनिटं आपण ह्या वड्यांना सेट करायला ठेवूयात आणि यानंतर आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटं झाले आहेत बघा आणि आता आपण आपली आड्याची वडी जी आहे ती काढून घेऊयात. आपण बघू शकता अगदी कोरड्या-कोरड्या आपल्या छान खुसखुशीत, कुटकुटीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. पटापटच ह्या वेगळ्या होत आहेत. आपण बघू शकता. बघा, अगदी 15 ते 20 दिवस ही वडी अगदी सहज अशी टिकते. अजिबात ही वडी खराब होत नाही. कारण आपले मिश्रण जे आहे ते अगदी कोरडे करून घेतलेले आहे आपण. बघा, किती छान दिसत आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. टेक्स्चर देखील बघा तुम्ही किती मस्त असे आलेले आहे. सगळ्या वड्या आपण हळू काढून घेत आहोत. बघा, अगदी पटापट अशा वेगवेगळ्या होत आहेत. बघा, एक वडी मी तुम्हाला यातली तोडून दाखवते. हे बघा, अगदी कुटकुटीत आणि मस्त खुसखुशीत अशी आतपर्यंत मस्त झालेली आहे. कोरडी छान दिसत आहे. ही आल्याची वडी चवीला इतकी मस्त लागते आणि सुकामेव्याचा वापर केल्यामुळे तर विशेष अशी छान लागते. अगदी एकही आल्याची वडी तुम्ही रोज जर खाल्ली तर तुम्हाला सर्दी खोकला हिवाळ्यात, पावसाळ्यात होणार नाही आणि घशाची खवखव असेल तर ती नक्की थांबेल. तुम्ही सुद्धा ही सुकामेवा घालून केलेली आल्याची वडी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. माझी घंटी सुद्धा ऑन ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान आणि मस्त भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.